आज बोलूया नवरात्रीच्या महाउपायांबद्दल। नवरात्रीमध्ये तुमची कुठलीही स्पेशल मनोकामना असेल, तुमचे क्लायंट्स वाढवायचे असतील, कॅश फ्लो वाढवायचा असेल, तर नवरात्रातल्या कोणत्याही शुभ दिवशी देवीला थोडंसं लोणी वाहावं। शक्यतो तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन लोणी वाहून आलात तर खूप छान, नसेल तर घरी जिथे आपलं मंदिर आहे तिथेच घटस्थापना जिथे झालेली आहे तिथे लोणी वाहावं। दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया। ज्या घरांमध्ये खूप आजारपण किंवा काही प्रॉब्लेम्स होत असतील, खूप रोगराई असेल, सतत आजारपणावर पैसे खर्च होत असतील, तर एखाद्या भांड्यामध्ये, एखाद्या कलशामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये फक्त 7 दाणे तांदळाचे टाकायचे आहेत आणि थोडंसं चंदन त्याच्यामध्ये टाकायचं असेल, चंदन नसेल तर अष्टगंध टाका आणि रोगमुक्त झालोय अशी प्रार्थना करून हे पाणी शिवलिंगावरती चढवा। शिवलिंगावरती जाता येत नसेल तर तुमची जिथे घटस्थापना झाली आहे त्या घटावरती हे पाणी वाहून द्यावं। ज्यांना नेम फेम प्रसिद्धी मिळत नाहीये, सक्सेस मिळत नाहीये, स्टडीजमध्ये प्रॉब्लेम येतोय, त्यांनी नवरात्राच्या पंचमीपासून नवमीपर्यंत एका तांब्याच्या भांड्यामध्ये 2-3 गुलाबाच्या पाकळ्या, थोडंसं कुंकू, तांदूळ हे सगळं मिक्स करून हे पाणी सूर्याला अर्पण करावं। आता येते महाउपायाबद्दल। बऱ्याच जणांचे पैसे अडकलेले असतात, कॅश फ्लो वाढत नसतो, कॅशमध्ये बरकत होत नसते, पैसे चांगल्या प्रकारे टिकत नसतात, सारखे सतत खर्च होत असतात। असा जर ज्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नवरात्रामध्ये आंब्याची 11 पानं घ्यावीत। आंब्याच्या 11 पानाला एका कच्च्या सुताने म्हणजे कच्च्या धाग्याने बांधावं। त्याला 11 वेळा कच्च्या धाग्याने बांधावं किंवा कापसाच्या दोऱ्याने बांधलं तरी चालेल। नंतर त्या पानाची जी देठं आहेत ती मधामध्ये बुडवावीत आणि हा पानांचा बंडल शिवलिंगावरती जाऊन, जिथे अशोक सुंदरीचं स्थान आहे, अशोक सुंदरीचं स्थान जो लिंगाचा उंच भाग असतो त्याच्या पुढे मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान आहे, तिथं त्या मधाच्या भागाचं देठाचं तोंड करायचं आहे आणि ते तिथे वाहून यायचं आहे। तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतील किंवा तुमचा कॅश फ्लो वाढत नसेल, बिझनेस फ्लो चांगला नसेल तर तोही रिकवर व्हायला सुरुवात होईल। आता येऊयात महाउपायापर्यंत। एक 500ची किंवा कोणतीही नोट घ्यायची आहे। नोटेवरती थोडीशी हळद घ्यायची। प्रथम नोट अशी आडवी पकडायची आहे आणि नोटेवरती 7, 11 किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत हळद, थोडी थोडी चिमूट हळद नोटेवरती टाकायची आहे। त्यानंतर ओम श्रीम नमः म्हणत त्या नोटेची एक गुंडाळी करायची आहे आणि ती गुंडाळी जितके दिवस घटाच्या जवळ ठेवता येईल ठेवायची। ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी मंदिरात ठेवा, कोजागिरीपर्यंत तशीच राहू द्या आणि कोजागिरीच्या दिवशी तुमच्या कॅश फ्लोमध्ये तुम्ही ही नोट ठेवा। तुमचा कॅश फ्लो वाढत जाईल आणि तुमचे क्लायंट फ्लो वाढत जाईल किंवा ज्यांना पैसे टिकत नाही आहेत तिथं पैसे टिकत राहतील। हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। मी डॉक्टर सोनाली चव्हाण, ॲस्ट्रो वास्तू स्टुडिओ, आणि इथे फक्त रिझल्ट बोलता। धन्यवाद।